अरे या ना वरता या ना तुम्ही, म्हटलं बसा ना, स्टेजवर बसना, खाली खाली उभे राहता. आता वरी तुम्ही पैदलच घुमून राहिले होते ना, पायने दुखू राहिले काय? अरे नाही, काही टेन्शन नका घेऊ तात्या. घ्या पहा बरं किती झाली वर्गणी, किती जणांची आहे तर पहा टोटल मारा पटकन. मग कसं आपल्याला त्या हिशोबानं सोमवारचं मॅनेजमेंट करायला बरं होते. चल दे रे चेत्या, ते दाखव गणपती मंडळाचा बुक दाखव, किती वर्गणी झाली काय झाली पाहू दे. आता टोटल मारू दे पहिले. आली तर कोणाचीच नाही म्हणा नगद, पण मारू दे किती काय तर. हे घे ना, तर तुम्हाला देऊ राहिलो घ्या. अरे काय रे काय होय म्हटलं, हे अक्षर का काय म्हटलं, काही समजूनच नाही राहिलं. राजा उर्दूत लिहिलं का त्या? उर्दूत लिहिलं का म्हटलं? हे तर मला काहीच समजत नाही उरलं. हा अबे लेका, काय यार त्या काम केलं हे मला समजत नाही रे. काय होय हे दोन दोन हाताचे अंतर सोडून अक्षर लिहिले त्या, आणि काय लिहिलं ते तर मला काही समजून नाही राहिलं. कोणत्या भाषेत लिहिलं त्या? हे उर्दूत लिहिल्यासारखं दिसू राहिलं. पाय बरं तूच पाय. पाहू द्या बरं, आणा इकडे. काय तुम्हाला काही समजत नाही, आणा इकडे. अरे काय व्हायच्या माय बिन, माझ्याच लक्षात नाही राहिले माझे अक्षर. मला यार लिहिता येते वाचता नाही. आता कसं सांगू? आता देतो आता एखाद्यावर ढकलून दे. चल सांग ना कोणाचं काय होतं हे, सांग कोणाचे नावं आहेत आणि किती किती वर्गणी आहेत सांग पटकन. टोटल मार, तो मोबाईल घेऊन ये. सांग रे पटकन. चल काढ रे मोन्या, मोबाईल काढ पटकन. मार टोटल मार सगळ्याची. चल सांग रे, सांग चेत्या लवकर सांग. सांगा हो तात्या, सांगा सांगा पटापट. आता टोटल मारतो याच्यावर, किती झाली काय झाली वर्गणी. हो तात्या राजू, मला राजू लिहिता येते वाचता नाही येत ना, हाच तर मोठा प्रश्न आहे. अभि हो त्याला सगळं बरोबर आहे, तुला लिहिता येते वाचता नाही येत, पण त्याला अक्षर तर धडाचे काळाचे होते ना. आता आम्ही कसं समजू कोणाची काय देणगी आहे तर? हा आता कोणाला कसं म्हणू का तुम्ही एवढी लिहिली होती एवढे देऊ राहिले? काय राजा खरंच ना, असं खोपडा खराब करून टाकता बे तुम्ही. तुला कोण लिहिलं बे सोन्या, तुला कोण लिहिलं? त्या कोण घेतलं, त्या कोण घेतलं म्हटलं? मंडळाचं बुक देणगी लिहायसाठी त्या घेऊन गेले पाहिजे होता हाती. तुला माहित नाही का त्याचे अक्षर कसे आहेत? अरे तात्या त्याला लिहिता येते वाचता नाही येत, मला वाचता येते लिहिता नाही येत, हा प्रश्न आहे ना. मग कसं मी लिहू सांगा तुम्ही, विचार करा बरं. कशी पागलाची भरती आहे रे, कसं मायाच मस्तकी पडले काय? एका जणाला लिहिता येते तर वाचता नाही येत, एका जणाला वाचता येते तर लिहिता नाही येत. ते तर ठीक आहे, पण त्याचे अक्षर त्याला समजत नाही उरले. सांगा बरं काय करावं आता? आणि अक्षर काय होय त्याचे, एक एक हाताचं अंतर सोडून, आणि त्यालाच नाही समजून राहिलं. हा त्या कचे काय क काढला का काय काढला काही समजून नाही राहिलं म्हटलं. का त्याचं पोस्टमॉर्टम केलं तर तुकडे तुकडे करून क काढला काही समजून नाही राहिलं ते मला. अरे हात कर बरं सोन्या तिकडे, मग तोंडाला लागू राहिला का पुरा तिकडे करणं तवा झाले का काही तुले वाटूनच नाही राहिलं. मग तोंडापाशी जाता त्याला पुरा बगलीचा वाशी उराला त्याला. अबे का अंगिंग धोत असतं का सोन्या? हा अंगिंग धोत असतं का म्हटलं का नाही? लहान राजा त्या बगलीचा वाशी उराला काहीच्या काही बी आपलं. हा फुल शर्ट घालायचं नाही तर मग चालला का हाफ शर्ट घालून ते. मोती साबणानं अंघोळ धुतो म्हटलं, मोती साबणानं. किती रुपयाची साबण आहे माहिती आहे तुम्हाला? ते नाव ऐकलं होतं कधी तुम्ही ना? काय पाहिले असन ते दिवाळी शिवाय, दिवाळी दसऱ्यात धुत असन तुम्ही मोती साबणी ना. माझ्या घरी चला म्हटलं तुम्ही. हा 12 महिने मोती साबणी अंग धुतो म्हटलं. मल्ले म्हणून राहिले ते अंग धुवत नाही काय, बगलीचा वाशी उराला आणि हे उरालं. फालतू नाही बोलत शाहरुख काका आपल्यासोबत. अटपता घ्या रे, अटपता घ्या ना. भांडणं काय करू राहिले? पहिले काय आहे ते तात्याचा विषय निपटू द्या ना. भांडणं काय भांडणं काय हे समजावून सांगू राहिलो म्हटलं मी त्याला. काय नामदेव काका तुम्ही बी, हा तुम्ही भांडण लावून द्यायचा प्रयत्न करू राहिले का आमचावाला? आमच्या भांडण होत म्हटलं. शाहरुख काका माय ना तो वेगळा आहे म्हटलं. ते 6च्या बाद चालू होते नाही हो काका? बंद कर रे, बंद कर त्याला नाटकं. 6च्या बाद चालू होते 7च्या बाद चालू होते. हर वेळेस का मीच खर्च करू काय? मी काय ठेका घेतलाय काय? बंद कर त्याला नाटकं फालतूचे. हे असं आहे मग तुमचं, हेच तर नाही पडत मग आपल्याला. हे बा हे लोक आपला दोस्ताना तोडाच्याच मागं लागले म्हटलं. नामदेव काका, दिलीप काका, तुम्ही त्याच्या झाल्यात आले, असं काम आहे तुमचं. अरे काय होते एक दिवस खर्च केल्यानं कोणतं मोठं हे उरालं तुमचं नुकसान काही आपलं. ते मोहन पाय रे, मोहनचं तर पाय. त्याला कॅल्क्युलेशन काढायला लावलं मोबाईलला, तो मेसेज करू राहिला तिकडे. पाय त्याचं कारण मी तर पाय सांग तात्याला, सांग त्याचं नाव. त्या मोहनले आवराना मोहनले, हा द्या ना त्याचं लग्न करून म्हटलं त्या पोरीसोबत. हा पाहा किती मेसेज करणं चालू आहे त्याचे. तुम्ही कॅल्क्युलेशन काढायला लावलं तो तिकडे मेसेज पाठवायला. अरे हो मोन्या ठेवतो मोबाईल, ठेवून हा हा तात्या ठेवतो. चला मीटिंग बरखास्त करा पटकन. रात्र झाली, चला झोपायला कोण कोण येऊ राहिले मंडळात पटापट सांगा. कोण म्हणजे तुम्ही या ना आम्ही दोघं, आणि काय सलमान काका शाहरुख काका बस. मोहनदा तू येऊ राहिला का रे? वा वा मी येतो ना मंडळात झोपायला, काऊन नाही. फक्त ते काय आहे पंख्याचा जुगाड लावजा बा, मच्छर आले म्हटलं इथं. पंख्याचा जुगाड लावला तर अगरबत्ती काही तक नाही मारत. पंखा असला काही ना काहीतरी मच्छर पाहिजे. अरे पंख्याचं टेन्शन नको घेऊ म्हटलं तू, पंख्याचं टेन्शन नको घेऊ. पंखा आणून देऊ राहिले म्हटलं प्रमोद काका, आणून देऊ राहिले. पंख्याचं काय टेन्शन घेऊ राहिला? हा पंख्याचं नको टेन्शन घेऊ. त्याला एक बक्सा आणि एक पंखा सांगितला आपण. इथं गाणी वाजवायला लागत नाही काय? हा आरती गिरतीची घोषणा करायला आपल्याला एक लागन ना. एखादा बक्साने लागन का वाजवाले? अबे कायले बक्सान बक्सा सांगितला, फालतू भाडं वाढवायचं का? होम थिएटर आणलं असताना आपल्या घरीच तर पडलाय ते. काय करण ते नाहीतरी. हा ते काय ते बक्सा वापस देऊन द्या म्हणा. होम थिएटर लावलं म्हणा आम्ही, होम थिएटर लावू आपण. बसता का त्याच्या चक्कर मध्ये? अबे नाही ना बे, होम थिएटर मध्ये का माईक जॉईन होते काय? हा माईक लागते का त्याला होम थिएटरले? नाही बक्सा सांग रे. बक्सा एक एम्प्लीफायर सांगून दे आणि एक मोबाईल लावायचा कॉर्ड सांगून दे. मोबाईलात गाणे लागते तुमचे आणि माईक मध्ये मग आपली आरती गिरती चालते. काय म्हणता? कसं आहे त्या होम थिएटर तक नाही मारत. एक आपला बक्सा असला का कसं सगळ्याला ऐकू जाते. काय आरतीची वेळ झालेली आहे, महाप्रसाद कधी आहे, काय सगळं होऊन जाते त्याच्यात. मग बरं चला ना आता जेवण खावण करून झोपाली इथं. हा इथं टाइमपास करता काय? चला पटकन या. अरे दिलीप भाऊ, नामदेवराव, तुम्ही नाहीत का झोपायला मंडळात? या ना तुम्ही बी. काय उरालं नाहीतर घरी बी काय करसान? अरे एवढे जण नाही पाहिजे तात्या. आता आम्हीच नसतो झोपलो, पण ते पोलीसवाले चक्कर मारते रातचे. मंडळात कोणी आहे का नाही आहे उपस्थिती, त्याच्याने आम्ही आलो. नाही तर आम्ही काय येत होतो म्हणत होतो तुमच्या तिघालेच तुम्ही झोपून राहा. आयो शाहरुख काका लय शायने आहे तुम्ही, लय शायने आहे. म्हणजे आमच्या तिघाली इथं मच्छरात तुम्ही झोपायला राहिले होते, तुम्ही नव्हते यात. जमत नाही ते. हा तुम्ही पुरेच लागसान म्हटलं 4 जण, नाही तर मग म्हणसान काय झालं.
मी काय म्हणतो तुम्ही राहा ना मग. तुम्ही आहे ना चौघं 5 जण झाले ना तुम्ही. मी काय येतो मग. हा मी घरी झोपतो. मी नाही राहू द्या. तुम्ही झोपून राहा मंडळात. ठीक आहे ना तसं जमते. तुम्ही जसं म्हणसान तसं. आता अध्यक्षाच्या समोर थोडी जाऊ शकतो आम्ही. तुम्ही नका झोपू आम्ही नाही झोपत. राहू द्या ना मंडळ तसंच खाली पिलीच राहू द्या. पोलीसवाले आले तर केस तुमच्यावर लावून. अध्यक्ष कोण आहे तर तुम्ही आहे आम्ही थोडी आहे. आम्ही तर सारखं नाव सांगून देईन. आम्ही तर झोपू राहिलो तर ह्याच माणसानं जोर जबरदस्ती झोपून नाही दिलं. पाच बद्दा मग जमानत करायला बी येत नाही म्हटलं कोणी. आलं बी तर मी अडवतो त्याला का जाऊ नका म्हणून. काय तुमचा दिमाग चालते ना. तुम्ही घरी झोपसा आम्ही मच्छरच झोपू नाही. आमच्यासोबत झोपा लागेल म्हटलं नाही तर मग राहिलं पहा मग तुमचं काय आहे तुम्ही. बरं येतो बा येतो. चल घे ते बुक ठेवून द्या गणपतीच्या मागं. हा चला घ्या या मग जेवण गावण करून या झोपाले. काय तर पंखा गिंका आणून देते अरुण भाऊ. बस झोपून राहू आता आपण. उद्या सकाळचं लक्षात ठेवलं म्हटलं. आचारी सांगायला जाणे आपल्याला लवकर उठजा जराशी. हा आता मग मार पसरता तुम्ही 10 वाजेपर्यंत. लवकर उठजा म्हटलं. 5:30 वाजता तुमचा मार झोपणार राहते तळशासारखं एखाद्या. 10-11 वाजेपर्यंत मार घुरत राहता. हा सकाळी पूजा करायला लागते म्हटलं. आम्ही येतोच म्हटलं तसं तुम्हाला उठवाले पूजा करायसाठी. तर त्याच्या पहिलेच तुम्ही 5:30 वाजता उठजा. 6 वाजेपर्यंत तयार राहायचं आंघोळ धुवून इथं. आपली आरती झाली पाहिजे. आरती झाली नाश्ता पाणी करू. चाय पाणी बाहेरच करू आपण. नाश्ता पाणी चाय पाणी आणि तिकडे आपण आचारीले पाले चाललो जाऊ. काय म्हणून राहिलो मी नाही तर मग बस. अरे उठतो ना रे बाबा उठतो ना. अलाराम लावतो मोबाईलचा तरी उठतो. ठीक आहे 5:30 वाजता उठतो काही हरकत नाही. चला बरं मग आता चला टाइमपास नका करू इथं. अरे जा ना घरी जाणार का मुक्काम करता का इथं. या ना जेवण खावण करू. जा पटकन जा. आणि तुम्ही काय करता तुम्ही नाहीत का जेवण करून. हा तुम्ही नाहीत का म्हटलं. अरे तुम्ही निघातच आहे. तुम्ही निघा तुमच्या मागे आम्ही निघतो. बरं चले रे सोन्या पटकन चले. परसाद खाली बरं पटकन गेले आता सगळेजण. अरे परसादासाठी तर राजा तळपड चालू होती. पेढा असता खाली नाही भेटला. बरदाल त्या डब्बाला पण ठेवला. हा काढ आपल्या गणपती बाप्पाच्या मागचा पेढ्याचा डब्बा काढ. मस्त खाऊ आता आपण दोघं. हाय रे बरोबर आहे. मी म्हटलं का केला का म्हटलं एखाद्यानं गायब. हाय पटकन बाहेर काढ आणि चल येऊ दे पेढे आता धपाधप. एक गणपती बाप्पापाशी ठेवून दे पहिले. अरे काय झालं त्या अंगात का कुबड्या कमी झाला काय. कुबडा झाला सारखा होय ना. अबे कुबड्या कमीच नाही पाठीची नस लागली म्हटलं मला. अबे असे कसे बी तुमचे या वयात पाठीची नस लागन पायाची नस लागन. हा खातेच जाणं बे धनादन खात जाणं. काय वय चोट्याच्या घरावर नुसतं. हा डॉक्टराच्या घरावर भरता म्हटलं नुसतं खात नाही पोटानं. हे त्याच्याच वय त्याच्याच परिणाम होय. आम्ही बाबा दणकड आहे कसे दणकड आहे म्हटलं. 3 जणांना मूर्ती उचलून ठेवली म्हटलं. 3 जणांना मूर्ती उचलून ठेवला. तुमच्यासारखं नाही पंक्चर का. हे आज बी पाहून घे म्हटलं आपले कशी बॉडी आहे. हा वय पाय म्हटलं की आपलं फक्त 22 वयाचं आहे म्हटलं. बॉडी पाहून घे म्हटलं. आता मी म्हटलं दोघाली उचलून फेकतो म्हटलं मी. मग खा लागते तसं. तुमचं कसं आहे खाता अर्धी पोळी आणि बाकीचे पैसे पुरे बँकेत. काय सोबत घेऊन जासान काय. तुला वाटून नाही राहिला का म्हटलं. एवढ्यात लय बुरवाला तू लय बोलणं राहिला तुले. अबे नस काय ना लागली झटक्यानं रपकन मी खाली वाकलो म्हणून लागली म्हटलं. हा कुपोषित आहे हे आहे. त्या दिवशी कुठं होता म्हटलं तू गणपती उचलाले. नामदेव काका मी आणि मोहन दा होता फक्त. तेव्हा 3 उचलून गणपती ठेवला म्हटलं. आणि तू म्हणवाला का मी उचलून ठेवला. हा बंद करणं हे त्याले नाटक फालतूचे. ये इकडे मागे ये थोडीशी पाठ हे कर सारखी कर. अरेच्या मायबीन हाच होता काय उचलाले. मला वाटलं हा नसता तर आपल्या जमून जाते दगडी पाडलं. बरं युराला थांब. पाय वाटवायला काय वळू काय सांग पटकन. नाही ना बे काहीच नाही वाटवायला. आता बाई त्याला एकच इलाज आहे. हा आता एकच इलाज आहे. पाय थोडंसं इकडे म्हटलं फक्त ताटाच्या इकडे त्या ताटावर नाही पडला पाहिजे तू. नाही तर मग वांद्यात कामून जाईल. अक्षय कोको पुन्हा सांडून जाईल म्हटलं इकडे. मग झोपशीन कायच्या थोडंसं इकडे होय. अरे लवकर थोडा पायचा लाईन दोरीत घेऊ दे. अरे मेरे बाप रे का जोऱ्यात लात मारली बे सोनिया. बे काय होय जरासं इकडे असतो तर म्हटलं डायरेक्ट त्याच्या खाली असतो म्हटलं मी. उभा तर होऊन पाय पहिले. झाला का नाही बरं हे तर पाय. अबे ते लातीचा काय पौराला तू झाला चांगला पाय ना आता. नस फस सगळी पाठच टाकली त्याला मोकळी करून एका झोडप्यात आता. अबे हवेल का पुरे एकदम कडकच काम झालं. पहिल्यापेक्षा मोकळं वाटवायला. ते काय हो बे. हा हे कुठे शिकला तू एका लातीच डायरेक्ट माणसाला सारखं करणं. अबे कराटे शिकायला नाही जाऊ का मी. हा उन्हाळ्याच्या शिबिरमध्ये तेव्हा शिकलो होतो मी. मास्तरांनी शिकवलं होतं. तर ते कसं होतं जे कोणी अकळलं त्याला का लातीत कसं सारखं करायचं ते मी पहिले शिकलो बाकी नंतर शिकलो. म्हणून त्याच्यावर ट्राय करून पाहिलं. पण जाऊ दे ना बाकीच्या वेळेस मी मारलं बाकीच्या आले तर त्याच्या हड्डे तुटल्या त्याली तुटली का पाहून घे. नाही तर मग म्हणशील म्हणजे ह्या गोष्टीनं हड्डी तुटत होती ते तुला मावर ट्राय केलं म्हणजे माझी हड्डी गिड्डी तुटली असती तर मग कोणी दिली असती भरून. दिल्ली असती ना रे मंडळवाल्याने भरून. तू काय फिकर करू आला मंडळवाल्याने दिल्ली असतील तुला भरून. नाहीतरी तू मंडळाचे पेढे चोराले आला. हा चला पेढे आण बरं उचलून पटकन आण. पहिले गणपती बाप्पा पाहिजे ठेव. हा पहिले सांगू राहिलो मी तुले. आणि नंतर मग आपण पुरा पेढा खतम. आज ते दिसलाच नाही पाहिजे तो डब्बा कोणाच्या डोळ्यानं. आपल्याला पेढे नाही भेटत ना राजा. खाले आपण आरती करतो सकाळी उठून. हा घेणं पटापट करणं. मग इकडे हे झोपायला आल्यावर करशील काय. चल घे पटकन कर. हाय भल्ला मस्त लेका कुठचा आहे काय माहित. पुरा खव्याचा झाले का सोन्या ये ना खाली. हवेले का पुरा प्युअर खव्याचा आहे. चल घे पटापट लवकर अटपो कार्यक्रम सगळे याच्या पहिले. अबे काय बोटे चाटत असते काय पेढे खाल्ल्यावर का जेवण जेवला काय काही लेका चालू करता. मग बोललं म्हणजे तुला भल्ला राग येते. चल बरं पटकन या चल पटकन. कोणी याच्या पहिले नाही तर म्हणा तुम्ही काय करू राहिले होते इथं. एक बी सुराग नको सोडू. तो गणपती बाप्पापाशी पेढा ठेवला थोय घे खाऊन. नाही तर मग म्हणा आता कोणा पेढा आणला रे बाई. इथं माझी इच्छाच होती लेका तो पेढा खायची गणपती बाप्पापाशी ठेवलेला. कसा आहे नाहीतरी कोणी ना कोणी खाऊन घेईन तो. त्याच्यापेक्षा आपणच खाऊन घेऊ ना.
अरे माफ कर गणपती देवा, माफ कर. कसं आहे आम्ही पेढे खाऊ राहिलो चोरून. कसं आहे कोणाच्या लक्षात नाही आलं पाहिजे म्हणून खाऊ राहिलो त्या पत्ता पेढा उचलून. ठीक आहे, माफ करून दे, माफ करून द्या. पुढच्या वेळेस येईन तर लागेल डब्बा घेऊन येईन आम्ही पुराच्या पुरा. चल पटकन चल, कोणाच्या लक्षात नाही आलं पाहिजे आपण आणि कोणाला दिसलंही नाही पाहिजे काय केलं इथं. तर पटकन चल आणि मग थोड्या वेळानं जेवण करून येऊन जाऊ. का रे सोन्या, पण तो जर उद्यासाठी आणला असेल कोण तर हा, उद्यासाठी प्रसादात जर कोण आणला असेल आणि त्यानं म्हटलं की इथं पेढ्याचा डब्बा होता तर मग काय करशील? देऊ ना तात्यावर नाव ढकलून, नाही तर का आपल्यावर घेतं काय? हा, देऊ ना तात्यावर नाव ढकलून. नाही तर तसंच आहे. चल पटकन आता घरी. अबे 1.5 घंटा झाला ना, हे दोघंचे दोघं जेवण करून आले ना. येते का नाही झोपाले का? आपण चौघ जण झोपता का इथं? हा, लाव बरं मोन्या त्याला फोन लाव बरं. अरे बा, सोन्याचा नंबर, सोन्याचा नाही भेटवाला, चेता नाही भेटवाला काय भेटला. अरे तू काय रे बा, दोघंच्या दोघं हा, आम्ही इथं चौघ जण किती वेळची वाट पाहू राहिलो. या ना लवकर, झोपाले नसा नाही तर ते सांगा मग. आम्ही काय ठेका घेतलाय काय? तिघा चौघ ना, गणपती मंडळात सगळं नियोजन बी आम्हीच करू. हा, झोपाले आम्ही जीव. लवकर या म्हटलं 2 मिनिटात. काय म्हणे ते, काय म्हणे दोघं जण? होते ते करून घ्या म्हणे, नाही येत म्हणे, जा म्हणे. एवढे काय गरम राहिले म्हणे आमच्यावर. लयच गरमीच्या गोष्टी झाल्या नाही. लयच गरमीच्या गोष्टी झाल्या म्हटलं. सगळ्याले म्हणून राहिले का झोपाले आणि हे दोघंच नाही आले. बरं ठीक आहे ना, उद्या पाहतो मी त्याले. बरं जाऊ द्या, नाही आले तर चला आपण झोपून राहू. चला चला मग काय करता, आपल्याला तर झोपाच लागन. गणपती एकटा थोडी सोडता येते, पोलीसवाल्याचे राऊंड राहते म्हटलं. अरे पण पंखा बी तर नाही आणला. मच्छर किती आहे म्हटलं इथं, मच्छर किती आहे. लाव बरं दुधेले फोन लाव, प्रमोद दुधेले आणि दे पंखा आणून दे म्हणा लवकर. 10 वाजल्या झोपातच असन तो. काय लावलं होतं का तुम्ही? घडी घडी मला फोन करा. तुम्ही करणार फोन, तुम्ही करणार. तुम्ही नसता आणत का तुमचा मोबाईल? तुम्ही तुमचे पैसे पुरे जमा करून ठेवा, मोबाईल ना घेऊ आमच्या मागे घालून. एवढं काही गरम नको रे, एवढं काही गरम नको. तू लाव रे शाहरुख आहे. हॅलो, शाहरुख या बोलू राहिलो म्हटलं काका. पंखा आणून द्या ना एक मंडळासाठी. तात्यानं सांगितलं, तात्या इथंच आहे. बरं पोट्टा पाठवायला का? हा, पाठवून द्या पटकन. लवकर बोलवा. जरा जास्त वेळेला बोलावजा, मच्छरला इथं एकदम स्पीडनं घुमला पाहिजे तो. ते बटन त्याचं काय आहे ते खराब झालं असेल तर चांगलं करून द्या. इथं बांधा पडला पाहिजे. बस 2 मिनिटात आणून द्या. काय म्हणे तो, काय म्हणे? बस तुमच्या तिकडे निघाला म्हणे पोट्टा, बस घेऊन येऊ राहिला म्हणे तो. चला या मग, झोपून राहू आपण. चला या. अरे काय बस काय झोपून घ्यास म्हणून राहिले काय? हा, डोक्याखाली घ्यायला उशी गिशी नाही लागन काय? उशी नाही लागन का म्हटलं? अरे हवले का चालल्या, हे तर लक्षातच नाही आलं. हा, थांब म्हटलं 5 मिनिटं, मी 5 मिनिटात घेऊन येतो म्हटलं. उशा किती पाहिजे आपल्याला? 4 उशा पाहिजे. थांब घेऊन येतो 2 मिनिटात. हो ना लेका, माझ मागे दिलं लाव फोन. कमी का त्याचा का पिया आहे का तात्याचा? आई लेका, आणि तुम्ही लेका, तुम्ही लेका कधी फोन नाही लावत ना. तुम्ही दोघंच्या दोघं तसेच आहे ना. हा, रिचार्ज नाही तरी अनलिमिटेड असतं मारता तुम्ही. तुम्हाला काय फोन लावले? तात्या जरा आमच्यावर काय काढवाला, तू मोहने आमच्यावर काय काढवाला. तू त्याला म्हणत बस, आम्हाला सांगू राहिला काय? तू त्याचा पी आहे का मॅनेजर? आम्हाला काय घेणे नाही. हा, आम्हाला म्हटल्यावर आम्ही फोन लावून देऊ. तो तुला म्हणते ना, आम्हाला काय करावं लागते मग? अरे घ्या रे, तिथं उभे राहून मजा पाहू राहिले पण घेऊन नाही राहिले. उस्त्या घ्या ना, तुमच्यासाठी आणल्या. आता मी झोपण काय या 4 उशाईवर? चल घ्या रे बडबड. ये रे सल्ल्या, ये रे मोन्या, ये रे शाहरुख, पकडे. अरे फेक ना तिथं टेजवर. काय विटा उचलू राहिले का तुम्ही? का माती उचलू राहिले? फेका तिथंच. एवढं भारी वाटू राहिलं तुम्हाला? अरे बापरे, किती भारी होतं रे बा ते. त्या उशात आणल्या म्हटलं तुम्ही का? त्या उशाईत इटा भरून आणल्या, एवढं भारी होतं ते. काय तात्या नाटकं करता मग? तुम्हाला सोन्यानं चेत्यानं फाईलवर घेतलं का मग येते तुमच्या जीवावर? काही नाटकं करणं आपले. 4 उशाचं वजन काय एवढं आहे का? क्विंटल ना 2 क्विंटल नाही का? एवढं भारी वाटू राहिलं तुम्हाला? बरं चला घ्या, चला झोपा बरं. टाका त्या उशान, चला झोपा. आणि गादी पाहिजे काय? रुतन नाही का ते आणाले? गादी पाहिजे होती ना तात्या, गादी आणा बाबा. कोणती पाहिजे गादी? गादी कशी पाहिजे म्हटलं? स्पंजची पाहिजे का बिना स्पंजची पाहिजे? कोणती पाहिजे सांगता सही. बरं असं म्हणता काय, स्पंजची लिहा ना, स्पंजची. तुमच्या दोघाला काही पाहिजे असेल ना? दिवाण असता तर बरं झालं असतं राजू तात्या. कसं आहे, दिवाण असला ना, पहा तुम्ही दिवाणाचं जजमेंट लावून. कसं आहे, दिवाण असला तर मग कशा सेंटरिंगच्या बाटल्या रुतत नाही अंगाले, झोप चांगली लागते. बरं दिवाणमध्ये कोणता म्हटलं? सागवान आणू का स्टीलचा आणू का कसा लाकडाचा? कसा म्हटलं, कसा पाहिजे तुले? कसा मंडळात झोपा लागते ना, कसा पाहिजे ते सांग. त्या हिशोबाने मी मग बोलावतो. बापरे, दिवाणमध्ये व्हेरायटी आहे काय? मग स्टीलचा बोलावा, स्टीलचा. घरी तर सागवानच्या याच्यावर झोपलो जाय, स्टीलचा बोलावा, स्टीलच्या याच्यावर नाही झोपलो राजू. कशी झोप येते? तू राहिला का सल्ल्या? तू मागले का? तुला तर काही ना काही पाहिजेच असेल. कूलर असला तर पहा बाबा, कूलर आणा. कसं आहे, बघाल कूलरचं मी काय झोपत नाही. मला घरीच तो कूलर पाहिजे राजू. एसी नाही चालन काय? कूलर कसा इथं बसत नाही मंडळात, एसीत बसते. हा, एसी आणतो ना एक वेळा, एसीत तर झोपून पा कशी झोप येते तर. तात्या राजू, तुम्हाला लय काळजी आहे मंडळाच्या कार्यकर्त्याची. पहा बरं, एवढी सोय करू राहील तुम्ही आमची. अबे 2-3 दिवस होत नाही म्हणले का गणपतीच्या मंडळात? आणि तुमचे नाटकं किती नाही सरून राहिले ना. तुमच्या अदाकार्या म्हटलं, अदाकार्या किती आहे? त्याला गादी पाहिजे, त्याला सोफा पाहिजे, तुला कूलर पाहिजे. अबे 2-3 दिवस तर झोप नाही. गुपचाप झोपा म्हटलं, फालतूची नखरे नका करू इथं. तेवढी वर्गणी देता म्हटलं खदाखत मजून मग. हा चला झोपा गुपचाप. उशा आहे त्या उशान झोपा. अरे बाबा चल गुपचाप झोपून घे, तात्याला तपला का? चला पटापट वरता या म्हटलं, झोपा गुपचाप. चाक दिल्लीच म्हटलं नाही, दोघांना आलेच नाही. मला वाटलं आले असं उशानीपर्यंत. अरे बस बंद कर ना तुमचं भाषण. झोपू द्या ना आम्हाला. हा, झोपू द्या म्हटलं गुपचाप. झोपा तुम्ही बी. अरे चालले फक्त एकदा म्हटलं, प्रमोद दुधे काकाले फोन कर, पंखा आला नाही म्हणा तुमचा. बस मग काहीच नाही. मग झोपून राहा वाटल्यास. कसा इथं आपल्या रातभर मच्छर म्हटलं झोपून नाही देन. हा, 1-2 लिटर रक्त पिऊन घेऊन म्हटलं ते. मग काय करशील? अशक्तपणा येऊन देईन म्हटलं आपल्या अंगात उद्या. बरं लावतो थांबा. अरे काय लावली हो तात्या कलकल? झोपू द्या ना गुपचाप, झोपू द्या ना. मोहन तर भल्ला झोपला घरघूर, पाय ना कसा ढकरून राहिला वाघासारखा. अरे हॅलो प्रमोद काका. राजू 12 वाजले ना, 9 वाजता फोन केलता. अधिक कोणी पंखा आला नाही म्हटलं तुमचा. सकाळी आणसान का? मग सकाळी आणसान काय? काही राजू लवकर पाठवा जराशे. कुठपर्यंत आला म्हणते घडी? हो तर म्हणून राहिला, लय वेळचा निघाला म्हणते तो.
रस्त्यात थांबला असं म्हणते कुठं. सल्ल्या मोहन पाय रे, मोहन पाय कसा झोपला, एखादा तडशा कसा राहते पाय, नुसतं खाणं आहे आणि नुसतं झोप नाही त्याले. खाऊन खाऊन पाय एखादा सांड्यासारखा झाला म्हटलं तो. त्याला कोणता शर्ट नाही होत, फक्त ते बनेलच होते त्याची वाली ते हिरव्या कलरची, बस कपडे कोणतेच नाही होत त्याले. तात्या फालतू खोपडा खराब नका करू, मला सगळं ऐकायला येऊ म्हटलं. हा नाही तर मग माणसानं काय झालं, देवाच्या समोर आहे, नाही तर मग माणसानं तुम्ही काय झाला आता. बापरे, सगळंच ऐकायला चाललं वाटतं बा. मला वाटलं भला झोपला, ह्या काहीच ऐकायला नसून चाललं. चला झोपून राहा, पंखावाला येन तवा येन बाबा, झोप येऊ राहिली. अरे झोपले गावाकडे मंडळातले, पंखा लावता तुमच्यासाठी. अरे पंखा आणला का? थांब थांब थांब, उठू राहिलो. चतात आहे मी. ते लावून दे इथं, आम्हाला लावता नाही येत. लावून देऊन चालला जाय. लवकर आला रे. हा कुठं गेलता? त्या मालकाला फोन केला होता तर त्या मालक म्हणे लय वेळचा निघाला म्हणे तो. अरे निघालो तो नाही वेळतो तुम्ही. अरे ते दोघं भेटले मला सोन्याचे, त्यानं बाप टाइमपास गेला मला. अरे ते टाइमपास बाजच आहे ना, ते पंखा लावून देऊन चालला जाय. एवढा पंखा चालू करून द्या मला, मग चालला जाय. हे पा चालू करू टाकूला. हा नाही तर मग वाचा पा कशी हवा येतं त्याची. हा जाय मग आता तू जाय. तात्याचा भल्ला घारघूर झोपला पाहिजे ना, विषा गिशा बी त्याच्यावाल्या खाली झाल्या झोपल्याबरोबर. तो उठला का मिशाही उठते. लहान लेका तात्या घुरून राहिला, काही झोप नाही लागू राहिली काही नाही, पाय ना असा घुरत असते का वाघासारखं एखाद्या. हा अरे अचानक म्हटलं चालले, पोलीसवाले आले ना तर वाघ आहे म्हणून मंडळाच्या अंदर. हा वाघ आहे म्हणून, आणि ते वनरक्षकवाले बोलावून म्हटलं असं घुरा लागते का, पाय ना. अरे मागच्या जन्मी का वाघ गी होते का काय माहित तात्या, पाय ना. अरे झोपले का पाय कसे, तू एकदा जाऊन तर पाय. तू म्हणशील बाबा काय होईये, असं झोपा लागते काय. सोनिया वाघ पाय रे, कसा डाकर उडाला वाघ पाय. अरे वाघ काय साधा सुद्धा वाघ आहे का तो, बिबट्या वाघ होईन तो, असा तसा थोडी आहे. हा पाय ना, पण झोपला काय मंदातच रस्त्याच्या. चल वरतं चल, आपली वाकायन उशी घेऊन चल, झोपून राहू आपण मी मंदातच. अरे मना गिनत नाही रे बा, पंख्याच्या हवा समोर पाहिजे आपल्याला. पहिले सांगू राहिलो, आपल्याला पंख्याच्या हव्याशिवाय झोप लागत नाही. आपण पंख्याच्या आवाजात झोप, नाही तर मग मशीन काय झालं, तू झोपतो इकडे इकडे, मी तर पंख्याच्या आवाजात झोपतो. अरे मलाच कुठं पंख्याच्या हव्याशिवाय झोप लागते, मला पंख्याची हवा पाहिजे. मी बी पंख्याच्या हवा समोर झोपतो रे बा. यायला उचलून तिकडे साईडला ठेवा लागेल आपल्याला तात्याले, तेव्हा पंख्याची हवा लागेल आपल्याला. चल समोर चल, लय टाइम झाला, चल झोपाचा टाइम झाला आपला. अरे सांग रे सोनिया, मला काय दिसून नाही राहिलं, सांग टपका गादी वाकाय टाकू काय, टाकू काय, टाक 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 पटकन टाक, इकडे डाव्या बाजूला टाकतो. अरे बापरे काय टाकलं रे अंगावर, अरे बापरे काय होय रे, मंडप पडला का रे अंगावर, काय होय काय होय, मग अंगावर टाकून दिलं म्हटलं धडकण्या. अबे मला वाटलं का मंडळच पडलं का अंगावर. हा अटॅक याचंच काम आलं म्हटलं, काय होय काय होय होता चांगला डोळा लागला होता. खाली चिल्लावं लागते एवढं, राजू धक्काने उठलो मी. हा काय म्हटलं, चुपचाप राहणं काय झालं एवढं चिल्लावले म्हटलं, पुरी जाग झोपमोड करून टाकली म्हटलं तुम्ही. आल तुझं नाही तर काय तर चांगली झोप लागली होती का मोहनिया, पुरं उठवलं म्हटलं तात्यानं. एवढं चिल्लावं लागते का जोऱ्यानं. अरे मला काय म्हणून राहिली तुम्ही, मी बी तर चांगलं झोपलो होतो ना. हे आलं म्हटलं कायट्या डोंड्याचं, आणि ना गादी वागा छातीवर आपटली म्हटलं धडकण्या. मला वाटलं काय झालं, मला वाटलं मंडळच पडलं का अंगावर. अरे माझी छाती पाय किती धडधड धडधड करू राहिली म्हटलं. पहिलेच राजा मला अटॅक याची बिमारी आहे, तू त्याच्यात मी माझ्या छातीवर आपटू राहिला. हा कायट्या लेखाचे. अरे आज तर झोडपतोस रे तुले, आज तर झोडपतोस, लय झाला आता त्याला. अबे का चालले, तात्याला जायला आपला दिसराला झोडपून टाकले का चेतेले, चल पकडा चल. अरे सोड रे तू, चालली शाहरुख सोड रे, आज तर कनपटातच टाकतो याच्या. हा लय वेळचं पाहू राहिलो मी, लय वेळचं पाहू. सोडा लवकर, सोडा याच्या कनपटा शेकल्याशिवाय मला काय आराम नाही भेटत नाही तर. अरे येऊन जा, हो येऊन जा, भेट नाही म्हटलं. हा मी बी जिमले चाललो म्हटलं, चला येऊन जा तुमच्यासारखे तर सात पटक तुम्ही. या हाता खाजू राहिले, मायले बी लय दिवस झाले आता. या सोडा काका दिले दोघं जण सोडा. आज हुन जाऊ द्या, आज हुनच जाऊन द्या. एक तर थोर आहे नाही तर मी राहीन, एक तर तात्या राहीन नाही तर मी राहीन. येऊ द्या. अबे तू काय ते हे घेऊन बसलाय काय, गादी वगैरे फेक तिकडे. हा मांगावर येऊ राहिला तू पाहू राहिला का असा दोस्त, चल फेक लवकर दे तिकडे. या तात्या या, बेनारातलं दिसू राहिलो का म्हटलं, तुमच्यासारखे तर साथ उचलून पटकतो म्हटलं. कुस्ती चॅम्पियन आहे म्हटलं, महाराष्ट्र केसरी. चला या अंगावर सोडा हो, त्याला दोघं जण सोडा काका, सल्ल्या काका, शाहरुख काका सोडा. आज येऊनच जाऊ द्या आज. लय दिवस झाले ते मारतो करायला. मारा. पहिले वाटलं आपण काय बोलून नाही राहिलो, फायदा उचलू राहिले. बेनारातला नाही म्हटलं. हा चेत्या बोलते, चेत्या नाव ऐकलं नाही काय. हा दहशत चलती तुम्हारे भाई की, तुम्ही भाईले मारू राहिले. हे तर लय मोठी गोष्ट होऊन जाईल मग तर, लोक तर असेच पायन झाले. या सोडा रे दोघं जण सोडा काका, एक तर थे राहीन नाही तर मी राहीन आज. होऊन जाऊ द्या. सोडणार दोघं जण सोडा. याले तर एका रायपटीत असं पाड तुम्ही. सोडा एका असे तसे समजू राहिले काय, कुस्ती चॅम्पियन आहे, जिमले चाललो, सब काढतो यायचं. सोडा तुम्ही सोडा. अरे राहू द्या ना हो तात्या, राहू द्या ना. हा इथं गणपतीचं मंडळ आणि तुम्ही इथं धानल्या करू राहिले का, झोपाना गुपचाप टाकले असं त्यानं गलतीनं पडले असं गादी वागाय त्याच्या हातातून. अरे असे कशा गलतीनं माझ्यासोबत होते काय, माझ्यासोबत पंगे होते का त्याच्यावाले गलतीनं. हा कधी पाहिलं तर माई मजा घेईन चार चौघात. आता गादी वाकाय टाकली. अरे त्याला माहित नाही का मला अटॅक येते म्हणून, अटॅक गिटॅक आला असता तर मग काय करत होतो. सोडा रे तुम्ही रे, असे काना शेकतो रे त्याचे, त्याचे बैलाचे खांदे शेकते पोळ्यात नाही, त्याचे काना शेकतो त्याचे. सोडा फक्त तुम्ही एकदा. झालं असं नाव तात्या हो, रातची 2:30 वाजले, झोपा ना तुम्ही वारी इकडे चालले मोठे तिथे झगडे करायला. चला वा अरे तू समजाव ना मग त्याले, मोहनदा आमची काय गलती आहे. तेच तर येऊ राहिले गरमागरमीच्या गोष्टी करू राहिले, तुले मारतो करू राहिले. सोडलं म्हणा त्याले, आज पाहूनच घेऊ कोण कोणाला मारते तर, कोण कोणावर भारी पडते तर. पैशाची गरमी दाखवू राहिले का इथं. हा पैशाची गरमी दाखवू राहिले का 50 एकराची, इथं नाही जमत म्हटलं ते. मग म्हणसान आणू का गुप्ती जा रे, त्या गुप्ती घेऊन येतो भरून. जा पटकन जा रे गुप्ती, किती गुप्ती आहे त्याची जायान. ते कांदे चिराचा चाकू असन तो गुप्ती म्हणून राहिले. अरे शायनिया गुप्तीन गिप्तीच्या गोष्टी करू राहिला काय. हा चल झोपा रे बडापट, चला वा तात्या इकडे.
आज वाचले म्हटलं तुम्ही. हा, गणपतीच्या मंडळात होते तर याच्यानंतर नका खाजू जा, नाही तर मग माणसानं काय झालं. आज वाचले ना तुम्ही. त्या शाहरुख याच्यानं सल्ल्याच्यानं वाचले म्हटलं, नाही तर माय बी नाव तात्या आहे म्हटलं. हे काय का सोडप्यात तर पाळत होतं तुम्हाला. कशी चेंगड करतात माझ्यासोबत. याच्या बात नाही करायची आपल्यासोबत चेंगड, नाही तर माझ्यापेक्षा वाईट नाही मग कोणी. चला वा इकडे वा, गुपचाप झोपा. चला तुम्ही झोपा रे मंडळात आले तर. पण करे तुमचा हा टाइम आहे का? तुम्ही तर मग येत नाही म्हणे भले ठसणीच्या गोष्टी करे. हा काय टाइम आहे का तुमचा? चल सोड रे सल्ल्या. पाहिले का चेत्या आणले होते का त्या मार्काचे धंदे. हा, असं झोडपलं असतं त्यानं आपल्याला, सोडलं बोललं असतं त्या दोन सल्ल्या काकानं शाहरुख काकानं. बस पंधानच केलं असतं आपलं. तेवढ्या तर बरं म्हणलं आपण डेअरिंग टाकून पाहिली. जमलं का आपलं काम. झालं आपलं पंधान आता. हे पाय तुला सांगतो, तू माझ्यासोबत असला का भेटणं उद्यात जाऊ. हा, भेणाऱ्यातला नाही आहे आपण. हा, फक्त तुम्हाला मागं आहे. काही भ्याचं काम नाही कोणाले. अशा तशाला भ्याले पुरंत बस. मग मुरल्यात राहून काय कामाची गोष्ट नाही आपलं. भ्याचंच नाही कोणाले. हा, एक तर आर नाही तर पार. मग चल गे गाडी वाकाय टाक पटकर झोप. सगळेजण झोपले. पंख्याच्या समोरच झोपू, नाही तर मग पंख्याच्या समोर झोपा लागत. त्याच्याशिवाय थोडी पर्याय म्हणल्या लागत झोप तशी. मी पंख्याच्या समोरच झोपतो. ते काही झालं चालते. त्याच्यात वाकायचं काय करू म्हटलं. आता मच्छर डसन म्हणून आणली होती आपण. आता पंखा आहे ना, आता काय मच्छर असते. गरमी होय ना, आता वाकाई घेतली तर अंगावर. वाकायला टाकून दे तिकडे, फेक तिकडे खाली. झोप इथं. सगळे काय येते 2 घंटे झाले. मला काय झोप नाही येऊ राहिली राजा. तुला येऊ राहिली का झोप? मला नाही येऊ राहिली राजा झोप. मोबाईल बी नाही आणलेले का आपण, नाही तर मोबाईल पाहत बसत होतो इथं. तर वांदा झाले का. ओचेत्या इकडे जाय. टॉर्च आहे म्हटलं गणपतीच्या मागं ठेवलेला. तो टॉर्च घे, तात्याला भेव जरासा जाय. अरे बरं राहू दे ना, आता तर मार खाची आली होती. हा, आता हे 4 मिळून मारण म्हटलं आपल्याला. हे 3 मारण शिल्लकचे. राहू दे, झोपचाप झोप गुपचाप. चल बा, मला झोप लागली. तूही झोप. कायचा वास रे बा, एवढा खराब वास. अरे बाप रे, अरे बाप रे बाप, पुरा यार झोपीचा खराबा करून टाकला. कायचा वास या. अरे होय तिकडे कर द्याला पाय. बाप रे बाबा, धुते का नाही धुवत हा पाय. कुठं घालून ठेवते तर एवढा खराब वास. अरे बाप रे, किती दिवसचा आहे रे बाबा, किती दिवसचा आहे. कामासाठी ठेवला होता का वास गेले. अरे झोपा हो तात्या झोपा. काय किलबिल करवायले. झोपा लवकर. हो दिलीपराव भले झोपले म्हटलं. येतं यायला टायमाचं भान नाही. 8:30 वाजू राहिले ना. उठवून दिले, आरतीची वेळ होते ना. आता उठवा दिले. आचार्याला सांगायला जायचं आहे का काही. हा, 8:30 वाजेपर्यंत होऊन जाते म्हणजे आपलं सगळं. तो तर पाका टांगापासून बसला झोपला आहे. चेत्या. अरे बाप रे, जसा का घरी झोपला आणि पाना पुरा पंखा त्याने त्याच्या इकडे घेऊन गेला. हे पुरे मच्छरात सडू राहिले बाकीचे. हे बाबा पंख्याच्या हवेत झोपले. अरे उठा रे, उठा ना. सकाळ झाली ना. 8:30 वाजले ना. हा, उठा ना. काय टायमाचा भानगी नाही तुम्हाला काही. उठा सगळ्याच्या सगळे. काय हो नामदेव काका आणि दिलीप काका, काय उठलं सकाळी सकाळी. हा, 5:30 वाजता उडून गेला काय. अभि का सकाळचे 5:30 वाजले काय. 8:30 वाजले ना. पाहिजे जरा घडेली जरा आटपोता घे ना कार्यक्रम. 9 वाजता म्हटलं आरतीची वेळ उरायला ना. जा पटापट उठा रे, उठा सगळेजण. जा उचला ते गादी वाकाया. झाडझूड करतो आम्ही. चला या लवकर, आरतीची वेळ उरायली ना. उठ गा तात्या उठ. 5:30 वाजताच उठतो म्हणजे 8:30 वाजले. उठ लवकर, नाही तर पाणी टाकतो अंगावर. अरे झाली का नामदेवराव सकाळ. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. सकाळी सकाळीच इंग्लिश घेतली काय. इंग्लिशवर कामाला म्हटलं गुड मॉर्निंग वर म्हणून म्हटलं. अरे काय विचारता, रातभर झोप नाही झाली आणि तुम्ही उरायले आता उठवाले. झोपेच्या चढू आहे आमची, झोपही नाही गेली. उठ रे मोहन, उठ रे शाहरुख, उठ रे सल्ल्या. उठा बडाबड. चला आंघोळ धुवायला जा. ते गादी वाकाय उचलून तुमच्या. चला ते गादी वाकाय उचला म्हटलं. अर्ध्या घंट्यात आरती करायला लागते. जा अर्ध्या घंट्यात तयारी करून या पटपट. जा जातो म्हटलं नामदेव काका जातो. चला जा बरं जा. पटकन ठेवा ते. आम्ही येतो आंघोळ पाय धुवून. तुम्ही या आंघोळ धुवून.